नरखेड तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खैरेपेठ ते मालापूर पांदण रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत आणि नागरिकांकडून लेखी निवेदनं शासनाला देण्यात आली आहे, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नसून सावरगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजू गिरडकर येत्या 28 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार असं निवेदन जिल्हाधिकारी नागपूर, उपविभागीय अधिकारी कटोल, तहसीलदार कटोल, पोलीस निरीक्षक नरखेड यांना अर्जाद्वारे सूचित करण्यात आलं असून अतिक्रमण करणाऱ्या लोकांची दादागिरी, नागरिकांसोबत अरेरावीची भाषा, गावातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणं असे उपद्रव सुरू असून या बाबीला आळा बसवण्यात यावा यासाठी राजू गिरडकर यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मी राजू मोतरामजी गिरडकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावरगाव। मागील काही दिवसापासून सावरगाव येथे पांढण रस्त्याचा एक विषय चालू आहे। मौजा सावरगाव येथील खैरपेठ ते मालापूर पांढण रस्त्याचे सीमांकन हे आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी काटोल, माननीय तहसीलदार नरखेड व पोलीस निरीक्षक नरखेड यांना आम्ही वारंवार विनंती करून पांढण रस्ता मोजून देण्याविषयी आणि सीमांकन करण्याविषयी वारंवार निवेदन ग्रामपंचायत मार्फत दिलेले आहे। त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला पांढण रस्त्याचं सीमांकन किंवा मोजमाप करून दिलेलं नाही। त्यामुळे मी काल दिनांक 22/2/2024 रोजी त्यांना आमरण उपोषण 28/2/2024 रोज बुधवारला सकाळी 10 वाजतापासून गांधी बाजार चौक सावरगाव येथे करणार असल्याचे त्यांना मी निवेदन दिले आहे आणि जोपर्यंत ते मला पांढण रस्त्याचं सीमांकन करून देत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे। प्रतिनिधी सहदेव वैद्य, नरखेड, नागपूर, NTV न्यूज मराठी।